नवी मुंबईतील खारघरमध्ये मतदार पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान जमा केलेली मतदारांची ओरिजिनल कागदपत्रे आणि SIR फॉर्म भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याकडे आढळल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या आरोपानंतर खारघरमध्ये राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ठाकरे गटाचे खारघरमधील नेते बालेश भोजने हे एका झेरॉक्स दुकानात कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना मतदार पुनरीक्षण प्रक्रियेत जमा केलेले ओरिजिनल SIR फॉर्म, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे आढळल्याचा दावा करण्यात आलाय. कागदपत्रांबाबत विचारणा केल्यानंतर संबंधित व्यक्तीनं एका व्यक्तीला फोन करून झेरॉक्स दुकानात बोलावले. ही व्यक्ती भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आल्याचा दावा ठाकरे गटानं केलाय. SIR प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागरिकांची ओरिजिनल कागदपत्रे शासनाच्या ताब्यात असणं अपेक्षित असताना ती भाजप कार्यकर्त्याकडे कशी आली असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आलाय. पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर संबंधित भाजप कार्यकर्ता घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोपही करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटानं केली आहे. तसेच संबंधित व्यक्तींसोबतच प्रांत अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मतदारांची वैयक्तिक आणि महत्त्वाची कागदपत्रे इतर व्यक्तींकडे कशी पोहोचली याचा सखोल तपास करून सत्य समोर आणावे अशी भूमिका ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस ठाण्यातून हटणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. त्यामुळे खारघर पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या या ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते आणि या कागदपत्रांप्रकरणी पुढे काय तपास होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. हे SIRचे फॉर्म आहेत आणि या ठिकाणी हे फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी झेरॉक्ससाठी दिलेले आहेत. त्या झेरॉक्सच्या दुकानामध्ये अशा प्रकारे ज्या लोकांनी हे फॉर्म गव्हर्नमेंटकडे दिलेले आहेत भरण्यासाठी, त्याचा असा गैरवापर करून हा डाटा हे या ठिकाणी लोकांचे मोबाईल नंबर असतील, आधार कार्डचे नंबर असतील, हे सगळेजण या ठिकाणी तुम्ही बघाल की ह्या सगळ्या पिशव्यांमध्ये सगळे झेरॉक्सला दिलेले आहेत. असंख्य लोकांनी SIRचे फॉर्म भरले आणि त्याचा गैरवापर हे भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी हे झेरॉक्सला दिलेले आहेत आणि ह्या डॉक्युमेंटचा विविध ठिकाणी गैरवापर होण्याचा धोका लोकांसाठी आहे. मी आज या ठिकाणी पोलिसांना बोलून कारवाई करण्यास भाग पाडलेला आहे. आता पोलीस त्यांच्या पद्धतीने कारवाई करतील.